मोबाईल बघते दे. चल बरं जेवण करून घे. आंटी टेबलवर हे घे जेवण करून घे आणि तो मोबाईल घे इकडे. अगं जेवण करून घे. नाही नाही फोन इकडे दे आणि जेवण करून घे. बरं घे पटकन जेवण करून घे आणि लगेच मोबाईल माझ्याकडे दे. आई मला दिसत नाहीये. काय झालं? डोळ्यात तुला सांगितलं होतं ना मोबाईल बघू नको. दाखव काय झालं. दिसत नाहीये. चल आपण डॉक्टरकडे जाऊ. काय झालं? दिसत नाहीये का बरं? फोन मध्ये दिसत नाही. बघू. अहो खूप मोबाईल बघते ती. हो आणि का? हो किती रागवलं तरी ऐकत नाही. वरती जेवण बघ. करत नाही. अरे रे रे रे, तिचे डोळ्यांना इजा झालेली मोबाईलमुळे. कोरडे पडले सगळे. आता आपल्याला बघितलं ना, त्याचं तुला सांगत होते ना मोबाईल बघू नको. आता आपल्याला त्याला पट्टी करावी लागेल. तिला 4 दिवस दिसणार नाही आता त्याच्यामुळे. मला दिसेल का पण? आता ते आपण बघू 4 दिवसांनी. जर मोबाईल नाही सोडला तर नाही दिसणार. म्हणून सांगतात की मोबाईल बघायचा नाही. मोबाईल मोठ्यांसाठी असतो, लहानांसाठी. आता आपल्याला हिला पट्टी बांधून ठेवावी लागेल 4 दिवस बरं का. 4 दिवस त्या पट्टीला हात लावायचा नाही. रडू नको. आपण 4 दिवसांनी परत ड्रॉप टाकू. बघू डोळे बंद. असं धर बरं. रडल्याने काहीच होणार नाही. त्यापेक्षा मोबाईल बंद कर. आपण 4 दिवसाने परत प्रयत्न करू. मला दिसेल का पण? 4 दिवसाने सांगेल मी तुला. आता 4 हा मोबाईल बघितला. धर बरं इथे. आलं लक्षात? जास्त मोबाईल बघितल्यामुळे तुझ्या डोळ्यांना कोरडेपणा आलाय आणि त्याच्यामुळे तुला दिसत नाही. आता 4 दिवस आपण डोळे बंद ठेवू म्हणजे ते ड्रॉप टाकल्यावर नॉर्मल होतील. होतील. काळजी करू नको. आणि चांगलं हेल्दी फूड खायचं, फास्ट फूड खायचं. नाही खाणार. हा आता 4 दिवसाने आणा. मोबाईल बघायचं नाही. थँक्यू डॉक्टर. हळू. Children, you see the ad, the disadvantage of mobile, how see the mobile too much. अभी आपने देखा मोबाइल ज़्यादा देखने की वजह से इसकी आंखों की रोशनी चली गई है. अभी डॉक्टर ने उसको चेक किया. अभी उसको ड्रॉप्स वगैरह सब दिया है. अभी 4-5 दिन के बाद डॉक्टर देखेंगे. ठीक है. तो आपको अपनी आंखों की दृष्टी गवानी आहे क्या? कोणाला आपल्या डोळ्यांची दृष्टी घालवायची का? कोणाला आंधळवायचं आहे? नाही ना. मग मोबाईल जास्त बघायचा. मोबाईल हा फक्त आई आणि पप्पांसाठी असतो, मोठ्यांसाठी असतो. लहान मुलांसाठी मोबाईल नाही.